प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा पूर्ण ओव्हरऑल एक नाशिकचं जे काही ॲग्रिकल्चर म्हणून आज एक ओळख झालेली आहे, स्पेशली हॉर्टिकल्चर म्हणून. तर त्या संदर्भात तुम्ही आत्ताच उल्लेख केला की काय नाशिकचं वाईन कॅपिटल म्हणून असेल किंवा ग्रेप एक्सपोर्ट असेल, ओरिजिन एक्सपोर्टमध्ये जे काही आत्तापर्यंत नाशिकने काम केलं आहे, तर याच्या पलीकडे नक्की काय दिशा असणार 2030, 2040, 2050 या दृष्टीने जर पाहिलं तर नाशिक नक्की कोणत्या दिशेने जाईल. तर त्या अर्थाने जे काही आता आम्ही सह्याद्रीच्या निमित्ताने काम करतोय, मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अंडरस्टँडिंग तयार झालं, एक ओव्हरऑल आपले जे काही स्ट्रेंथ आहेत, त्याचबरोबर आपले विकनेस असतील आणि त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटीज हे सगळं स्वॉट ॲनालिसिसच्या अर्थाने जर पाहिलं तर नक्की नाशिक कुठे जाईल याच्याविषयी काही थॉट आम्ही ऑलरेडी मागच्या वर्षी CM तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, ते त्यांच्या पुढे ठेवलेले होते आणि त्याचबरोबर पवार साहेब आले होते, त्यांच्या पुढे हे विषय मांडले गेले. तर नाशिकचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं ॲग्रिकल्चरचं विजन काय असावं, खास त्याच्यामध्ये जे काही नाशिकचं जे काही एक विजन डॉक्युमेंट तयार झालं होतं मी ते आपल्याबरोबर आवर्जून शेअर करेल की नक्की काय दिशेने. कारण तुम्ही आता जे उल्लेख केला तुम्हाला मनापासून आवडला की पूर्ण डिस्ट्रिक्टचं आपण विजन तयार करायला हवं, फक्त शहर असं नाही. कारण बऱ्याचदा जेव्हा बोललं जातं तर शहराच्या भोवतीची डेव्हलपमेंट त्यावर बोललं जातं, पण हा एक आज नाशिक जवळजवळ 60 लाख लोकसंख्या असलेला पूर्ण जो काही जिल्हा आहे आणि त्याची जर तुम्ही एक जर आपण थोडीशी जर पूर्ण जिल्हा समजून घेतला तर एक नाशिकचे काही वैशिष्ट्य आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत. जवळजवळ जे आज तुम्ही जर महाराष्ट्र जर तुम्ही पाहिला तर 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत आणि त्यातले 5 मेजर ॲग्रो क्लायमॅटिक झोन आपल्याकडे आहेत. इकडे एका जिल्ह्यामध्ये 3000 mm पाऊस पडणारा भाग आहे आणि तिकडे दुसरीकडे 300 mm म्हणजे पूर्ण ड्रॉट पूर्ण एरिया असलेला पण एरिया आहे. इरिगेटेड पूर्ण फर्टाईल म्हणजे हायली फर्टाईल अशा प्रकारचे लँड आहे आणि दुसरीकडे एकदमच अशा निर्जीव किंवा त्या जमिनीवर काही उगतच नाही अशा प्रकारचे स्लोपी लँड पण आपल्याच जिल्ह्यात म्हणजे सगळ्या सह्याद्री माउंटन रेंजमुळे जे तयार झालेलं आहे. तर सगळ्या प्रकारचं इथं तुम्हाला वेगळं जे वॉटर अवेलेबिलिटीच्या अँगलने म्हणा, सॉईल क्वालिटीच्या अँगलने असेल किंवा ओव्हरऑल क्लायमेटच्या अँगलने असेल, खूप वेगवेगळ्या प्रकारची सिच्युएशन तयार झालेली आहे. आणि हे जे ॲग्रो क्लायमेट झोन एका पर्टिक्युलर क्लस्टरमध्ये म्हणजे विदिन 100 किलोमीटर झोनमध्ये जे तयार झाले तर ती एक वेगळी नाशिकची स्ट्रेंथ आहे. ती जर नीट समजून घेतली तर त्याचं खूप एक वेगळा बिझनेस अँगलने किंवा ओव्हरऑल डिस्ट्रिक्टच्या आपल्या ग्रोथमध्ये खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. उदाहरण म्हणून फक्त सांगतो मी त्याचा काय अर्थ आहे. ग्रेप जी नाशिकची ओळख आहे, आता वाईन कॅपिटल ओळख आपण बोलतो, खरं तर नाशिकची खरी ओळख जी आहे तर ती टेबल ग्रेप इंडस्ट्रीमुळे आहे. जगभर जर असेल तर वाईन कॅपिटल म्हणून आपण पूर्ण फक्त इंडियापुरती असेल पण जगभर म्हणाल तर ती टेबल ग्रेप्समुळे आहे. आणि आज जवळजवळ नाशिकमध्ये 1.5 लाख एकर द्राक्ष बाग आहे, तर त्यातल्या फक्त 5000 एकर किंवा त्यापेक्षा कमी असतील, मला थोडासा नंबर्स एवढं क्लिअर नाही पण 5000 असतील, बरोबर आहे ना. त्या फक्त वाईनच्या ग्रेप्स आहेत, बाकी तर जवळजवळ 96% टेबल ग्रेप्स आहेत. आणि टोटल इंडस्ट्री साईज जर पाहिली तर जवळजवळ 8000 कोटीची ही ग्रेपची इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये वाईन 1000 करोड आहे. तर त्यामुळे पण आपण जेव्हा बोलतो ते वाईनच्या अर्थाने शहराची ओळख बोलतो. आणि टेबल ग्रेप इंडस्ट्रीची जर तुम्ही ग्रोथच्या अँगलने जर पाहिलं तर हे ॲग्रो क्लायमेटिक झोनचा खूप मोठा रोल आहे. नाशिक एकमेव असं जिल्हा आहे की जिथे 8 महिने ग्रेप्स प्रोड्यूस होतात. आपण सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान हार्वेस्टिंग सटाणा एरिया चालू होतात आणि मेपर्यंत आपल्या थोडंसं निफाडता काही एरियात गेलं तर हार्वेस्टिंग होतात. जगभर अशा प्रकारे सिच्युएशन खूप रेअर आहे. पूर्ण जर तुम्ही ग्रेप प्रोड्युसिंग जेवढ्या कंट्रीज आहेत सगळीकडे म्हणजे कॅलिफोर्नियापासून युरोपियन कंट्रीज किंवा साऊथ अमेरिकन कंट्रीज सगळीकडे जर पाहिलं किंवा चायना, चायना सगळा लार्जेस्ट ग्रेप प्रोड्युसर आहे, म्हणजे सगळ्यांचं जर पाहिलं तर ते हार्डली 4 मंथ त्यांचं प्रोडक्शन होऊ शकतं. तिथलं जे काही क्लायमेट आहे, कारण ते युरोपियन क्लायमेट जर तुम्ही पाहिलं तर ते सब टेम्परेट झोनमध्ये तिथे विंटर एकदम हार्श असतो आणि समर जो पिरियड असतो तो त्या सगळ्यात विचार केला 4 महिन्याच्या ग्रेप्स तयारच होत नाही. वर्ल्ड वाईड फक्त ब्राझील आणि इंडिया असे 2च कंट्री आहे की जिथे एवढं 9 महिने ते 10 महिने ग्रेप्स प्रोड्यूस होतात. आणि तो महाराष्ट्राला खास करून नाशिकला तो एक मेजर ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे ती ग्रेप इंडस्ट्रीज फक्त साईज जर पाहिले, आज आता युरोपमध्ये जे काही एक्सपोर्ट होतो 1 लाख टनाचा एक्सपोर्ट आपला होतो, त्याला 16 लाख टनापर्यंत जाण्याचं तेवढं पोटेन्शियल आहे. युरोपचं इम्पोर्ट तेवढं आहे जे काही 6 महिन्याचं फक्त पाहिलं तर ही म्हणजे ट्रिमंडस ग्रोथ ह्या फक्त ग्रेप इंडस्ट्रीमधून पुढच्या काळात होणं पॉसिबल आहे. तर त्यासाठी त्याच प्रकारचं जे काही आता काही गॅप्स आहेत, म्हणजे काही विकनेसेस आहेत, ते विकनेसेस त्यासाठी क्लिअर करणं गरजेचं आहे. जसं व्हरायटी आहे मोठं हर्डल होतं, कारण जे कस्टमरला पाहिजेत जसं भाऊ जास्त सांगतील त्याच्यावरती कस्टमर ॲप्रोचने आता फार्मिंग होणं गरजेचं आहे.
माझं स्ट्रेंथ काय आहे ठीक आहे, पण कस्टमर एक्झॅक्टली काय एक्सपेक्ट करतोय. आणि त्या अर्थाने जर पाहिलं तर मेजर जे काय ॲग्रिकल्चरमध्ये R&D हा विषयच नाही राहिला आपल्याकडे. इंडिव्हिज्युअल फार्मरची कॅपॅसिटीज नाही, त्याचबरोबर तशा प्रकारच्या असे इन्स्टिट्यूटच झाले नाही की ज्यांच्याकडे काही फायनान्शियल कॅपॅबिलिटी होईल. आणि दुसरीकडे मग गव्हर्नमेंटवर डिपेंड जे काही आपण राहिलो, गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज असतील, गव्हर्नमेंटच्या जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, तर त्यांचे गॅप्स किंवा त्यांचे विकनेस बोलायची गरज नाही, पण ते फार काही करू शकले नाहीत. आणि याच्यामुळे मग जो काही गॅप तयार झाला आहे त्यामुळे इंडस्ट्रीची ग्रोथ नाही, अशी सिच्युएशन होती. पण जेव्हा आता जे काही ऑर्गनाइज स्ट्रक्चर तयार व्हायला लागले, सारखे अशा सगळे स्ट्रक्चर, तर जिथे मग ती कॅपॅबिलिटी त्या प्रकारची असेल स्ट्रेंथ तयार व्हायला लागल्यात, तर त्याचा इम्पॅक्ट तयार व्हायला लागला. सह्याद्रीचं आज जे काही ओळख आहेत, आता खरं तर तुम्ही आता सांगितलं तसं युरोप मार्केटचं असेल किंवा मुंबई मार्केटचं, पण त्यापेक्षा बॅक एंडला जे काही स्ट्रेंथ तयार होत आहेत, आज व्हरायटी जवळ 18 पेटंट व्हरायटी सह्याद्रीने इंडियामध्ये जे फर्स्ट टाइम झालेले आहेत. आणि त्या व्हरायटी हा मोठा गेम चेंजर असणार आहे. म्हणजे आम्हाला जे अपेक्षित आहेत की 8,000 कोटीची जी इंडस्ट्री आहे ग्रेपची, नाशिक डिस्ट्रिक्टची, ही 2030ला कमीत कमी 25,000 कोटीची असेल. कोणाला त्याच्याविषयी कल्पना नसेल म्हणून सांगतो. आणि हे आकडे असे काही फक्त वरवरचे नाही, तर हे पूर्ण अभ्यासाने आकडे. हे एका क्रॉपविषयी फक्त बोलतोय, पण असंच पोटेन्शियल तुम्ही पाहिलं तर ओव्हरऑल जेव्हा आपण बघतो आज ओव्हरऑल इंडियन ॲग्रिकल्चर सिच्युएशन, आता जे काही फार्मर बिलच्या निमित्ताने मोठी सगळे देशभर चर्चा चाललेली आहे आणि सगळ्यांना पंजाब हरियाणापासून तर सगळं आपण रोजचे डिबेट ऐकतो. या सगळ्यामधला जो कोर फॅक्टर आहे की ॲज अ फार्मिंग हे एक लुक्रेटिव्ह बिझनेस म्हणून आपण तयार करणार का फक्त एक मला पोटाला अन्न लागतंय म्हणून पिकवण्यासाठी शेती करणार, किंवा माझा फक्त तो वे ऑफ लाईफ आमची संस्कृती म्हणून आम्ही करणार. याच्या पलीकडे बघणं की ॲग्रिकल्चर एक प्युअरली इंडस्ट्री म्हणून ज्याच्यातून पर्सनल लेवलला वेल्थ तयार होते, त्या पूर्ण त्या क्लस्टरमध्ये इकोसिस्टममध्ये वेल्थ येते. आणि ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमीमध्ये ॲग्रिकल्चर एक मेजर कॉन्ट्रीब्युशन करणारं सेक्टर म्हणून पुढे येतं. या दृष्टीने विचार करा. ते जर विजन ठेवून विचार केला तर लक्षात येतं आहे का आता सिरियल पल्सेस ज्या प्रकारचे फार्मिंग याच्यात ते ठीक आहे बेसिक नीड म्हणून लागणार आहेत, पण खऱ्या अर्थाने इन्कम जनरेशन होणार तर ते हाय व्हॅल्यू क्रॉपमधून हॉर्टिकल्चर सेक्टर असेल किंवा न्यूट्रिशियस प्रॉडक्ट असतील, मग डेअरी सेक्टर असेल, पोल्ट्री असेल, फिशरी असेल, सेरिकल्चर असेल, बांबू असेल, जर अनलिमिटेड सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्या सगळ्यांचं जर तुम्ही पाहिलं जे जे काही आता सगळ्या ॲग्रिकल्चरमध्ये खऱ्या अर्थाने कॉन्ट्रीब्यूट करणारे सेक्टर असतील, हॉर्टिकल्चर, पोल्ट्री, डेअरी, फिशरी किंवा बांबू, त्याचबरोबर सेरिकल्चर, हे सगळे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यासाठी हा एकदम मोठं पोटेन्शियल आहे. ज्या प्रकारचे ॲग्रो क्लायमेटिक आपली कंडिशन आहेत, प्लस जे काही कनेक्टिव्हिटी आपले काही बेसिक जे स्ट्रेंथ तयार झाले आहेत, तर ह्या सगळ्या प्रत्येक क्रॉप भोवती जोडल्या आहेत. आणि प्रत्येक क्रॉपला एक ग्लोबल इंडस्ट्री म्हणून जर पाहिलं तर हे खूप ट्रिमंडस पोटेन्शियल नाशिक होतं ॲग्रिकल्चरमधून ते दिसून येईल. 10 वर्ष पुढचं त्या दृष्टीने जर काम झालं, या ग्रेपसारखंच ओनियन किंवा टोमॅटो, पोमग्रेनेट किंवा आता जे काही आता सुपर फूड म्हणून म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ॲव्होकॅडो असेल किंवा मग फिग असेल, असे क्रॉप असेल, किंवा पोल्ट्री ही नाशिकची खूप मोठी ओळख आहे जी बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजे आज देशामध्ये जवळजवळ 1 लाख कोटीची पोल्ट्री इंडस्ट्री, बॉयलर इंडस्ट्री तयार झाली आणि त्याच्यामध्ये सर्वात टॉपला नाशिक डिस्ट्रिक्ट आहे. आज जवळजवळ 3,000 कोटीचं नाशिक डिस्ट्रिक्टमधून पोल्ट्री रेव्हेन्यू तयार होतोय. आता इथे दादा गांगोडे बसलेले आहेत. छोट्या चांदोडसारख्या भागामध्ये 300 कोटीची उलाढाल एका पॉईंटला होते. अशा प्रकारचे इंडस्ट्री आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात मागच्या 20-25 झाल्या, तर त्या तेवढ्याच यांनी स्ट्रॉंगली पुढे चालल्या आहेत. तर हे ॲग्रिकल्चरला तर वेगळ्या अर्थाने म्हणजे पूर्ण इंडस्ट्री म्हणून, प्रत्येक क्रॉपला एक इंडस्ट्री म्हणून बघणं, प्रत्येक फार्म एक एंटरप्राइज म्हणून बघणं आणि प्रत्येक फार्मर एक आंतरप्रणर म्हणून त्याला कसं आपण बघू, अशा नजरेने जर ॲग्रिकल्चर पाहिलं आणि त्या अर्थाने जर ते जसं ते सेक्टर डेव्हलप झालं तर नाशिक डिस्ट्रिक्ट मला वाटतं हे खूप एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल पूर्ण देशासाठी तयार करू शकेल. त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करायला हवं एवढंच मला वाटतं. मोर अमेझिंग की गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल विचार करताय. टू माय माइंड सगळेजण आपण आपल्या आपल्या कामधंद्याबद्दल विचार करतोच ना, आपल्याला काय प्रगती करायची, आपण कुठे पुढे जाणार, कसं करणार. पण त्यात आपण ॲटलिस्ट गावाकरता म्हणजे इथले सगळेच जण कुठल्या ना कुठल्या संस्थेद्वारे का ना हो, कुठल्या ना असोसिएशनद्वारे का ना हो, आपल्या ट्रेड करताही काम करतोय. पण आपण आता गावाकरताही किंवा जिल्ह्याकरताही आपल्या एकत्र येतो. दिस इज फिनॉमिनल. मला हे माहिती आहे आमच्याकडे ते जागा जी येतात राजस्थानहून अजून ट्रॅक ठेवायला की कोणाला किती मुलं झाले, नोंदणी ठेवायला सगळ्या. आणि त्याच्यात मला माहिती आहे की जसे राठीजींचं कुटुंब आहे, आमचं कुटुंब आहे, 7वी पिढी आमची नाशकात आहे इथं.
सो नाशिककर आम्ही 7 पिढीचे ॲटलिस्ट 2-2.5 वर्ष आय थिंक प्लस झालेले असतील. आणि रिअली गुड टू सी की इतकी क्रॉस सेक्शन एकत्र येत आहे. अमेझिंग. मला कल्पना नव्हती जेव्हा डॉक्टर विजयनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आहे. मी इतकं सिरियसली घेतलं नाही इन द सेन्स की आय थॉट की ठीक आहे चांगला प्रयत्न आहे, पण आय रिअली डोंट नो कसं होईल. बट इट साऊंड्स इट लुक्स अमेझिंग. टू माय माइंड एक फ्यू थॉट्स टू शेअर अँड दे मे बी थोडेसे वेगळे आहे परहॅप्स देन व्हॉट वीव सीन ऑन द व्हिडिओ सो फार. उदाहरणार्थ की नाशिकमध्ये ऑलरेडी बरंच काही झालं आहे आणि ऑर्गॅनिकली झालं आहे. जसं आपलं बोलणं झालं याच्या आधी पण बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की आपोआप झालं किंवा काही ना काही योग घडत गेले आणि देअरफॉर नाशिक एका विशिष्ट पद्धतीने इव्हॉल्व्ह होत गेला. अँड इट विल बी युजफुल टू अंडरस्टँड की व्हॉट इज वर्किंग फॉर नाशिक. आय थिंक की आपल्याकरता काय वॉट्स वर्किंग, की का बरं इथं लोक येऊन सेटल होत आहे ज्यांचा नाशिकशी संबंध नाही आहे आणि कामाकरता नाशिकला आले तसे नाही, नुसते नाशिकला रिटायर व्हायला येत आहे. काय येत आहे, वाय आर दे कमिंग, व्हॉट इज अट्रॅक्टिंग देम हिअर, विल बी युजफुल टू अंडरस्टँड माझ्या मते. बिकॉज समथिंग इज ऑलरेडी वर्किंग, नाही तर आपण इथं नसतो आणि इतकी इंडस्ट्री डेव्हलप नसती झाली. बिकॉज ॲट दी एंड ऑफ द डे प्रत्येक व्यक्तीने इथे काही ना काही चांगलं काम केलेलं आहे. पण आपण एका समाजात काम करतोय, आपण एका इकोसिस्टममध्ये काम करतोय, आपण एका इकॉलॉजीमध्ये काम करतोय, आपण एका एन्व्हायरमेंटमध्ये काम करतोय. अँड व्हॉट इज दॅट अँड वाय इज इट अट्रॅक्टिव्ह. आय थिंक इट इज रिअली युजफुल टू अंडरस्टँड टू माय माइंड. वायल्स आपल्याला वाटेल की खूप ग्रोथ झाली पाहिजे आणि नथिंग रॉंग विथ दॅट, आय एम सेइंग दॅट्स फाईन, बट इट विल बी रिअली गुड टू नो की ही ग्रोथ कशात अँकर्ड होऊ शकते आणि कशात व्हॉट कॅन रिअली अँकर दिस फॉर अस. फॉर एक्झाम्पल जसं विलास भाऊनी सांगितलं की आपल्याला आज 1 लाख टन आहे, उद्या 16 लाख टनावर जाऊ शकतो. बिकॉज इट्स अँकर्ड इन युरोपियन एस्टिमेट. सो युरोपची रियालिटी अशी आहे आणि त्या वस्तुस्थितीमध्ये आपल्याला हे पोटेन्शियल दिसत आहे. सो पण एखाद्या वस्तुस्थितीमध्ये जर अँकर्ड असेल आपला प्लॅन तर देन आय थिंक इट्स सुपर युजफुल आणि त्याला जर वापरून केला तर आय थिंक इट विल बी रिअली रिअली गुड. दी अदर क्वेश्चन आय वुड आस्क, आणि हे सगळे प्रश्न आहे, आय एम जस्ट लिव्हिंग दिस थॉट for everyone to think about, is do we want to compete or do we want to create? So दुसऱ्या शहराकडनं आपल्याला शेअर घ्यायचा आहे फक्त, whether it's IT or whether it's manufacturing or whether it's agro, anything, doesn't really matter, or wellness, or do we really want to create? And do we want to really, and I think part of what Piyush is saying, and मला जे समजते मी नाशिककरची आयडिया की we must have a vision and we must बी क्लिअर, तरच ते विजन काहीतरी साकारण्यात काहीतरी मे बी देर इज अ चान्स. विजनच नसेल तर साकारण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे काय होईल ते आपोआपच होईल. सो आय थिंक पार्ट ऑफ दिस आयडिया ऑफ अ विजन, इफ आय कॅन आर्टिक्युलेट इट लाईक दॅट, इज की वी मस्ट नो व्हॉट वी स्टँड फॉर अँड व्हॉट इज डिस्टिंक्टिव्ह अबाउट अस. नॉट कॉम्पेरेटिव्ह बट डिस्टिंक्टिव्ह. आणि आपली ओळख कशात आहे नाशिकची आणि कशामुळे आहे आणि कशात बनवायची आहे. आणि ती ओळख हॅज टू बी ऑब्व्हियसली ॲट अ सफिशियंटली हाय लेवल की ज्याच्यात आपण सगळे समावू शकतो. आपल्या आपल्या ट्रेडमधनं, आपल्या आपल्या इंडस्ट्रीमधनं, आपल्या आपल्या कामातनं, ट्रेड इन व्हॉट एव्हर मॅनर वी आर हिअर इन दिस रूम और इन एनी मॅनर, ती सफिशियंटली मोठी ओळख पाहिजे ज्याच्यात आपण सगळेजण त्याच्यात इन्क्लूड होऊ शकतो. बट इट विल बी इंटरेस्टिंग टू अंडरस्टँड की व्हॉट डू वी वॉन्ट टू क्रिएट. सो इफ यू लुक ॲट फॉर एक्झाम्पल जिथंही असं रॅपिड काहीतरी झालेलं आहे तिथं फोकस वॉज व्हेरी क्रिटिकल अँड बिकॉज इनपुट लिमिटेड आहे. व्हॉट एव्हर सेड अँड डन, देर आर खूप सारे शहरं आहे ज्यांना सगळ्यांना वाटतं आपण डेव्हलप करावं. मे बी सगळ्यांकडे नाशिकची सिच्युएशन नसेल, आपल्याकडे नॅचरली खूप चांगली सिच्युएशन आहे. वेदर इट्स प्रॉक्सिमिटी टू बॉम्बे, वेदर इट्स वेदर, वेदर इट्स रिअली हार्डवर्किंग फार्मर्स, रिअली ओपन माइंडेड फार्मर्स, really innovative people who are, many of them are in the room here today. हे सगळं आहे, पण अदर सिटीज ऑल्सो हॅव दिस. सगळ्यांकडे आहे आणि सगळ्यांना वाटतंय सगळीकडे असा काहीतरी एखादा फोरम असेल और एखादा पॉलिटिकल लीडर असेल और एखादा अजून कोणी असेल जो याच्याकरता प्रयत्न करतोय. तर आपल्याला काय क्रिएट करायचं आहे. इट मे बी युजफुल टू सॉर्ट ऑफ आर्टिक्युलेट दॅट की व्हॉट इज द एंड आउटकम. आपण इट मे बी
गुड टू से की की आपल्याला अजून 10 हॉटेल्स आणायचे लेट्स से नाशकात. बट वाय? व्हॉट आर वी ट्राईंग टू क्रिएट? Is it just investment? Then Pune would be a great, जसं पियुषनी आधी सांगितलं, Pune would be a great story to say की cautionary tale आहे ही शिकण्यासारखी स्टोरी की पुणे बँगलोर नाही व्हायचं नो मॅटर व्हॉट वी डू. करेक्ट? सस्टेनेबल नाही आहे in any sense of the word sustainable, whether economically sustainable, whether environmentally sustainable, whether any sense, resources wise, politically, socially. I think in every sense these are dysfunctional cities that have now become dysfunctional. And Pune, of course, Nasik was Pune was exactly like Nasik many years ago, not too different. And the other amazing thing we have is we have a lot of potential. Potential आहे याच्यात काही डाऊट नाही. आय थिंक देयर इज नो डाऊट की विदाउट एनी एफर्ट आपण इथपर्यंत पोहोचलोय तर खूपच पोटेन्शियल आहे अकॉर्डिंग टू मी. बट द इंटरेस्टिंग थिंग टू माय माइंड इज की इज इट युजफुल टू अंडरस्टँड व्हॉट वी स्टँड फॉर? What is it that we want to be identified for? What is it that we want to be known for? And whether it's people wanting to leave Pune and wanting to go to Goa, because Goa stands for something. Goa is distinctive. गोव्याची वेगळी ओळख आहे. And जी एक distinctive identity होती. So for example, Shivaji Park looks really different from Malabar Hill. Right? And Malabar Hill looks reasonably different from Fort. And each community, each एरिया त्याची वेगळी आयडेंटिटी होती. आणि शेवटी माणूस ऍक्च्युली समाजात राहतो, एका कम्युनिटीमध्येच राहतो. आपण सगळे नाशकात राहतो, पण रिअली आपण प्रत्येक जण कुठल्या तरी समाजाचे घटक आहोत. वेदर आपण एखाद्या असोसिएशनचे घटक होतो की आपण एखादं फॉर एक्झाम्पल मी माहेश्वरी समाजात येतो, और मी चोपडा लॉन्समध्ये राहतो, और मी बॉयज टाउनचा विद्यार्थी, पण आपण प्रत्येकाची अशी काही ना काही ओळख आहे. सो जिओग्राफिक ओळख ही खूप मोठी आहे इन दॅट सेन्स. नाशिक इज अ जिओग्राफिक ओळखच. बट त्याच्यातही जर जिओग्राफिक डिस्टिंक्टिव्हनेस नाही राहिला आपला काही, अँड इफ पीपल आर नॉट द हार्ट ऑफ इट, अँड इफ बिझनेस इज द हार्ट ऑफ इट, वी विल इझिली बिकम अनदर Pune. I think fundamental difference is कि we have to put people in the middle and not business in the middle. Business will happen, byproduct. Business तो होईलच, कुठे जाईल. If we have talented people living here sustainably, and sir, if Nasik is an attractive place to live, an attractive place to move, and especially with COVID, and Nasik 2.2 and working from home and whatnot, and naturally, people will go to where quality of life is. It will happen. I think it's bound to happen. And the advantages of concentration of a metro city, of a Bombay or of a Delhi, those advantages will be democratized because of digitization, increasingly, and they are becoming like that. But interestingly to me, do we have a focus around the identity or around a position? Do we want to create or do we want to compete? I think those are questions I would really ask. Because if we set out to create, then we don't even compete. That's the best part. So आपल्याला दुसरं शहर काय करते, दुसरं राज्य काय करते, अजून काय करते, it really doesn't matter to us in that case, because we are standing for what we are and we are something. And ते जर नाशिक मध्ये आज ऑलरेडी काय चाललंय, what is working, what about our environment is working, what about our ecology is working, if we understand that and create an identity based on that, nobody can copy us, because there is no second Nasik there. There is no second city which has the specific ecology, environment, ecosystem of Nasik. In that sense, very difficult to copy. But the interesting thing is if we build it around the people of Nasik. And when I say people, meaning obviously not just us, in the sense ki, for example, footpath ला center बनवलं, रस्त्याला center नहीं बनवलं, developmentचं. So how does the city look? Does it look different? Does it affect quality of life? How does it affect? Is it only about business? Because actually, to my mind, business will be a byproduct. Chasing the goal is not a guarantee that we will achieve the goal. I'm sure आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की फक्त मला पाहिजे म्हणून आपल्याला काही मिळत नाही, राईट. आणि आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं, त्याच्यात काहीतरी आउटपुट निघतो. सो आपण आउटपुटचं बोलतोय, विच इज फाईन, बट कॅन वी ॲक्च्युली integrate all these outputs into one focused position? Part A. And part B, can we figure out what inputs are required for this? And then of course आपल्याला input वरच काम करावं लागेल, and you hope कि those outcomes come. And that's the, I suppose, the bet or the hypothesis कि आपल्याला this input will lead to this outcome. But if you think about a position, and if you think about a distinctive identity, and if you think about saying कि we want to create something rather than compete with someone, I think that may really help.
त्याचा लॉंग टर्म फायदा खूप आहे, बिकॉज ऑल दी एफर्ट्स बिकम क्युम्युलेटिव्ह देन, आणि त्याच्या डिस्क्रीट एफर्ट्स नाही होत. And everything builds on to each other, and then everything sort of stacks up with each other. And that might really work. So this is, I mean, and of course I'm not too sure if you want to negotiate with the environment, I'm not too sure that will actually work sustainably. Whether we have an NGO opposing us or don't have an NGO opposing us, I don't think environment should be a negotiation, because again, we should look at what does it position us as. Do we want to be another Vapi? Do we want to be another Bhiwandi? Do we want to be another, Silvassa? Where all kinds of negotiation was done. Right? And we should think. I'm not saying ki businesses don't have problems. I mean, we will always have problems. And आपल्याला problem नसतील तर आपल्याला नफाही नाही मिळणार. Right? I mean, so problems सोडायचेच आपल्याला पैसे in some ways. So it's a good thing. Problems are a good thing to my mind. They are not a problem. But that's okay. That's the opportunity to my mind. For solving that problem only we get this money, right? In some ways. Like for solving 6 months export around the year, Nasik gets great money. In some ways. And what he says is exactly right, because in Europe, जर तुम्ही बघितलं की चिलेचे ग्रेप्स एकदा येऊन थांबून जातात, दुसरे ग्रेप्स एकदा सुरू होत नाही, तिथंच नाशिकला घुसायची जागा मिळाली, आणि एकदा घुसलो की मग then it becomes easier to sort of work with people, ecosystems build होतात, supply chains build होतात. And the other view, of course, I would say is it will be so useful to take an ecological and environmental view and an ecosystem view rather than an industry view. Industry view खूप limiting है, खूप छोटा है. It may not help us. And you know what? Nasik can sustain 10 Shriram Sahadas, 100 Shriram Sahadas. असं नाशिक आहे. So, but you need the environment for it. And in engineering, this is called mechanical advantage, right? That मी 1 kilo effort टाकला तर त्याच्या what does that lead to in terms of output and impact? Leverage, right? But mechanical advantage. And that is what I suppose a Europe offers, की जर तुम्ही तिथं काम करता, और US offers की तुम्ही जर काम करताय तर तुम्ही जर 1 रुपयाचं काम केलं, और सिंगापूर offers की तुम्हाला डायरेक्ट त्याचा धंद्यात कन्वर्जन दिसतं, तुम्हाला बाकी बॅटल्स नाही फाईट करावे लागेल जे आपल्याला इंडियात फाईट करावे लागतात in so many ways. So आपला mechanical advantage from a business environment is very low as a country, whereas US is very high, Europe is very high. Where as an entrepreneur, as a businessman, as a person, if you do X effort, त्याचं Y मध्ये कन्वर्जन होतं. आपल्याकडे X च्या खूप पटीत टाकावं लागतं तर Y मध्ये कन्वर्जन होतं. So the mechanical advantage Nasik offers, and more than that, infrastructure, so that there is a huge economies of scale and there is a huge advantage in this for sharing common infrastructure. So just like towers मध्ये, एकाच tower मध्ये 2, 3, 4 telecom कंपन्या भाड्याने घेऊन towers उभे केले, and that's a shared infrastructure. Can Nasik district, Nasik city, Nasik municipal corporation, somebody create, let's say, underground trenches, जिथून कोणी केबल टाका, आम्ही भाडं घेऊ, तुम्ही तुमचं काम धंदा जो काय करायचं करा, but at least केबल तुटणार नाही, डिस्कनेक्ट होणार नाही, आपसच्या मारामारीमध्ये काही तुटणार नाही, and we get reliable cable. Because if work from home is a reality and we want people to come work here, boss, we are nowhere near Hyderabad, Bangalore, in terms of what consumer internet is available. In terms of speed, in terms of reliability, in terms of anything. Now again, we need common infrastructure for the city. And then in ज्याही carrierला त्याच्यातनं टाकायची fiber optic cable टाका. If you think about it as a company, it's a very large problem. But if you think about it as a city, it's a very small problem to solve, to my mind. But really, I would say, think about, should we think about creating or should we think about competing? That would be the really, to me, the overarching question to ask. And is it useful to compete? I mean, we have to really think, is it economical, useful, and so on. And the other part is, if you put people in the center, the sustainable development hote. Social fabric disrupt nahi hota. So if we look at Pune, for example, जो त्या बिल्डिंग मध्ये राहायला येतो त्याला त्या गावाशी, त्या एरियाशी कोणाशीच काही घेणं देणं नसतं. तो आपल्या बसमध्ये बसतो, इंजेवाडीला जातो, परत येतो, रात्री डिलिव्हरी टेक होम काहीतरी ऑर्डर करतो, अँड दॅट्स इट. गावाशी काही घेणं देणंच नाही. Because there are no spaces in Pune, for example, where communities can interact, where my worker and I can go at the same time as people, as human beings, not as malak and worker, or not as manager and worker, but we are both there. But it has to be around communities. It has to be around की समाजाची एक फॅब्रिक जसा पुण्याचा तुटलाय, कम्प्लिटली गॉन आहे, बँगलोरचा गेलाय, हैदराबादचा ऑन इट्स वे,
Do we really want to be that? We have to check and we have to really question. Do we want to make development around making flats cheap or making the city livable? For who? For pedestrians or for car drivers? कोणाकरता शहर बांधतोय? And these are questions. I don't have any answers. माझ्याकडे answers आहे असं necessarily. I'm just sort of sharing questions to say की worthwhile to think about this. Useful to think about this. What may be useful also, I think, is ki if we can identify ki Nashik, this is what is working in Nashik. These are the parts of ecology that works in Nashik. These are the parts of ecosystems that work in Nashik. And these are the parts of ecosystems that don't work in Nashik. And perhaps this is the position we want to create for Nashik for the next 5 years, 10 years, 20 years. And ही ओळख आपल्याला नाशिकची क्रिएट करायची आहे. Then perhaps we should find a matching European city which has a matching position and maybe partner with them, make them a sister city. We may gain a lot because they've solved this problem in some ways, right? But instead of just creating economic clusters and just looking at city from an economic perspective, it's short-sighted. Because eventually economy also runs on people and eventually people run on communities, society, environment, food, everything is required. So at the first part is human resource. In fact, and the more digital we become, the more post-COVID we become, human resource will become even more critical. And the more automation we do, the more robotics we put, actually the people you have will really matter. And the more we make it people-centric, I think it will solve all problems. It will solve the problem of conflicts, of whether employer-employee conflicts, whether class conflicts, whether migrant to old resident conflicts, जे गोवामध्ये आपण बघायला लागलोय, for example, पियुष सांगत होता. And I've seen this in other places also, की local versus outside conflicts सुरू होऊन जातात. And all kinds of things. माणूस ओळखायला, करप्शनचा सगळ्यात सोपा मार्ग आहे, जो ग्लोबली अडॉप्टेड आहे, स्ट्रक्चरली, is you decentralize spending. That's the simplest thing to do. Rules change करून, process change करून काही होत नाही. So the stupidest thing to do is की त्या सरपंचाला अधिकार द्या खर्च करायचे. त्याला रोज रामराम करावा लागतो 100 लोकांना गावात. रोज नाही तू सांगू शकत की अरे नाही त्या पाईपलाईन मध्ये एवढा खर्च झाला. कोणी येता जाता त्याला विचारतं अरे त्या पाईपलाईन मध्ये एवढं का झालं? तुम्ही जेव्हा डिस्टन्सवर जातात, जेव्हा नाशिक शहरात कोणीतरी एक अधिकारी बसतो आणि तो पाईपलाईनचा खर्च करतोय त्या गावातला, मग हे डिस्टन्स आल्यामुळे सगळी अकाउंटेबिलिटी जाते. सो दॅट meeting people, greeting people, bumping into each other, creating communities really matters. But these are some thoughts I just wanted to share. I mean, really good to be here. Really a pleasure to be here. Thank you so much. पीपल फोकस डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. पीपल फोकस डेव्हलपमेंट करताना पीपल फोकस म्हणजे लोकांची उन्नती पण व्हायला पाहिजे, सर्वाधारी लोकांची उन्नती व्हायला पाहिजे. ही ऑल्सो सेड क्रिएटिव्हिटी की कॉम्पिटिशन. मला असं वाटतं की नाशिकची गोची इथेच झालेली आहे. नाशिकची गोची अशी इथे की नाशिक स्वतःची ओळख विसरलाय असं मला नेहमी वाटतं. मी अगदी म्हणजे आता वेळ कमी आहे म्हणून अरे स्टॉपवर स्टार्ट करायचं राहून गेलं. नाशिक आपली ओळख विसरलेला आहे. अगदी इसवी सन 1 सालापासून आजपर्यंत, म्हणजे आजपर्यंत नाही, 1960, 64, 65 पर्यंत जर आपण नाशिकचं एकूण मार्गक्रमण बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग ही नाशिकची इसवी सन 1 पासूनची ओळख आहे. भरूच ते उस्मानाबाद या हायवेवरती इसवी सन 1 साली नाशिक हे आश्चर्य वाटेल देशातली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. आणि दॅट वॉज बिकॉज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग इथे जे टिपिकल व्हायचं आपल्याकडे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आता की तांब्याची भांडी, चांदीची भांडी, नाशिक सिल्क वॉज फेमस. ओके, या सगळ्या मिडल ईस्टमध्ये, मेसोपोटेमियामध्ये वगैरे नाशिक सिल्क वॉज फेमस बिंग मॅन्युफॅक्चर्ड हिअर. ओके, आपल्याकडे इथे प्रेस नोट आलेली आहे, ती उगीच नाही आली म्हणजे हवामान चांगलं आहे. आता हे श्रेयरनी सांगितलं की सगळीकडेच हवामान चांगलं असतं, सगळीकडचेच लोक चांगले असतात. पण 17व्या शतकामध्ये इथे चांदवड गल्लीच्या आजूबाजूला एका कुटुंबाकडं टांगसाळ सुरू केली. बडोद्याचे राजे किंवा दिल्ली किंवा सुरतचे राजे वगैरे इथून नाणी बनवून घ्यायचे. मॅन्युफॅक्चरिंग ही आपली ओळख आहे. अनफॉर्च्युनेटली आपण विसरलोय. आज नाशिक निमामध्ये नोंदणी असेल कदाचित 3,500-4 हजार मेंबर्स आहेत. त्यातले मॅन्युफॅक्चरिंग करणारे किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मॅन्युफॅक्चर आणि त्यातले सुद्धा नाशिकचे मूळ किती लोक आहेत.
हा संशोधनाचा विषय आहे. मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय. पीपल सेंट्रिक पण डेव्हलपमेंट असली पाहिजे, सस्टेनेबल असली पाहिजे. नॉट बँगलोर अँड पुणे अँड हैदराबाद. ती जर करायची असेल तर एक मध्ये ब्रॅकेटमध्ये उदाहरण मी फक्त इन्सर्ट करतो. साधारणपणे मे ते जून 2015 ते 2019च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 10 लाख छोटे उद्योग सुरू झाले. 10 लाख 1 million small enterprises and the total investment done by these small enterprises, you can go back and check the figures, साधारणपणे 2,25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आय वुड लाईक टू गिव्ह अ डिस्काउंट टू इट. 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट नक्की झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. यू कॅन गो बॅक अँड चेक द महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेबसाईट. व्हाय आय एम ट्राईंग टू शेअर दिस विथ यू इज, आपल्याकडे नाशिकमध्ये असं काय आरडाओरडा आहे की गेल्या 13, 14, 15 वर्षामध्ये मोठी इंडस्ट्री आली नाही आणि सगळे नाशिक त्याच्या मागे लागलेलं आहे. समटाइम्स वी वॉन्टेड टू बी अन IT हब ऑफ महाराष्ट्र ऑफ इंडिया. इट इज नॉट दॅट सिम्पल. त्यावेळी माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे 3 मिनिटं झाले. माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे IT वगैरे या विषयामध्ये आपण गप्पा मारू. पण मला असं म्हणायचं आहे की इथे माझं स्वप्न असं आहे की आगामी 5-10 वर्षांमध्ये जोपर्यंत छोटे उद्योग नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग ही आपली ओळख आहे. ही वॉन्टेड अस टू बी, I mean, we should have our own identity. Why are we forgetting Nasik's identity of manufacturing? Okay, it is there. कारागिरी आपल्या ब्लड मध्ये आहे. नाशिकमधल्या युवकांना इथे ठेवलं पाहिजे, इथे थांबवलं पाहिजे आणि त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले पाहिजेत. जस्ट डोंट गो आफ्टर दोज बिग इंडस्ट्रीज. मी सांगितलं तुम्हाला 1 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर छोटे उद्योजक 4-5 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात करू शकतात तर वी कॅन सेट अ विजन. इगतपुरी ते सिन्नर या पट्ट्यामध्ये 400, 500, 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट्स वरती छोटे छोटे उद्योग सुरू झाले पाहिजेत. टाटा मोटर्स नंतर आलं, त्यानंतर पुढे सुरू झालं. पण त्याच्या आधी तिथे काय होतं याचा अभ्यास केला पाहिजे. IT 1972 साली पटणीनी US मधून इथे सुरू केलं. ते का सुरू झाले याचा अभ्यास केला पाहिजे. छोटे फ्लॅट. आणि त्यानंतर 2000 साली रेव्होल्युशन पुण्यामध्ये सुरू झालं. वी डोंट वॉन्ट टू कॉपी दॅट. पण छोटे तुमच्यापैकी किती MIT, VIT, COEP मधले इंजिनियर्स आहेत मला माहिती नाही. पण कोथरूड वगैरे भागामध्ये वनरूम किचनमध्ये छोट्या खोल्यांमध्ये तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री सुरू होती पुण्यामध्ये अजस्त्र प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती. अँड दॅट इज दी सक्सेस ऑफ अ टाउन, ऑफ अ सिटी. मुळात मला असं म्हणायचं की नाशिकच्या लोकांना, नाशिकच्या युवकांना इथे थांबून त्यांच्यासाठी छोटे उद्योग करायला त्यांना प्रवृत्त करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. ऑटोमॅटिकली नंतर एखादा लार्ज इंडस्ट्री वगैरे येईल. 64 साली ज्यावेळेला आपण लालचंद हिराचंद यांच्याकडे अरविंद पोतनीस गेले की आम्हाला 118 इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे नाशिकमध्ये. दे हॅड स्टार्टेड विथ Fiat 1100D and they wanted to get out of Kurla plant and they wanted to expand. So someone from here went to Lalchand Hirachand and he said we would like to manufacture 118 in Nashik 64. Okay, त्यांनी हाच प्रश्न विचारला की तुमच्याकडे छोटे उद्योग तिथे किती आहेत मॅन्युफॅक्चरिंग करणारे, who would supply us spare parts? And then they went to Kalwa. They did not come to Nashik. Why? आपल्याकडे छोटे उद्योजक अजूनही झाले पाहिजेत आणि ती आपली खरी ओळख आहे. अँड दॅट विल गिव्ह अ सस्टेनेबल ग्रोथ, ह्युमन सेंट्रिक, पीपल सेंट्रिक ग्रोथ अँड ऑल्सो अ स्पेशल आयडेंटिटी. थँक्यू सो मच. सिरंगजींनी जो विषय मांडला तो अतिशय वेगळा विषय मांडला. त्याच प्रकारे माझा एक प्रयत्न आहे. आपण मगापासून सगळ्यांचे विचार ऐकतोय नाशिकच्या बाबतीत कसं काम केलं पाहिजे. प्रत्येक जण तीच गोष्ट सांगतोय. पण मला वाटतं की आपण नेमकं काम कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी माझे 2-3 सजेशन आहे. मी ते या निमित्ताने देऊ इच्छितो. क्रेडाईने ज्यावेळेस शेल्टर घेतलं त्यावेळेस नाशिक मेट्रो हे नाव दिलं होतं. मला असं वाटतंय की ह्या वर्षभरात जसं एन्व्हायरमेंटल 2021 आपण करता याच्यानंतर नाशिक मेट्रो हे पिंपळगाव पासून इगतपुरीपर्यंत आणि सिन्नर पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत आहे. याचं जर प्रमोशन आपण केलं
तर मला वाटतं की नाशिक डिस्ट्रिक्ट पूर्ण त्याच्यात कव्हर होईल आणि तशा पद्धतीने जर प्रमोशन केलं तर नाशिक हे मेट्रो होतंय. सरकार डिक्लेअर करेल तेव्हा करेल, पण आपण सुमोटो जर डिक्लेअर करून टाकलं तर मला वाटतं त्याच्यावरती जास्ती चांगलं काम होईल आणि असा प्रयत्न आपला सगळ्यांचा इन्क्लुझिव्ह असला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे मेट्रो नाशिक हे तिथली जी ग्रोथ आहे ती प्लॅन्ड असली पाहिजे असं मला दोघांनी सांगितलं. मला असं वाटतं की ते नेमकं कसं असणार आहे आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा जो पार्ट मग सुधीरजी म्हटले की अगदी पिंपळगावपर्यंत छोट्या छोट्या इंडस्ट्री असल्या पाहिजे, इगतपुरी तहसील. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला गव्हर्नमेंट सांगेल तेव्हा सांगेल, आपणच आपल्याकडनं अशा काही गोष्टी जर दिल्या आणि आपल्याला सुमोटो ह्या गोष्टी द्याव्या लागतील आणि मग त्याच्यामधनं जर आपण अशा ग्रोथ प्लॅनच्या बाबतीत जर डिस्कशन केलं आणि इथे बिल्डर्स लॉ इथले बरेच लोक आहेत, मला वाटतं त्यांच्याकडनं पण ह्या गोष्टी जर प्रॉमिनंटली सांगण्यात आल्या की आम्ही हे डेव्हलप करू, आम्ही जशी केमिकल इंडस्ट्रीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी अडचण असते, पण पेठ सुरगाणा त्या ठिकाणी जर अतिशय जमीन उपलब्ध आहे तिथे होऊ शकते का, अशा पद्धतीचा जर प्लॅन केला आणि मला वाटतं वर्षभरात आपण अशा गोष्टींवरती जर प्लॅन केला तर जास्ती इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. आपण सगळेजण अनेक वर्षांपासून सांगतो की नाशिक इज अ किचन ऑफ मुंबई. आता इंडियापर्यंत पोहोचलोय. जेव्हा महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आम्ही दुबईला एक मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स केली, तिला जी अनेक देशातले लोक तिथं आले होते आणि त्यांना नाशिकच्या फळभाज्या भाजीपाला इतके आवडतात तर त्यांना ती गरज आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी कलेक्टिव्ह जर कधी एफर्ट्स घेतले तर निश्चितपणानं आपण नाशिक फक्त आता इंडियाचं किचन न ठेवता वर्ल्डचं किचन बनवू शकू एवढे पोटेन्शियल आहे. कारण 8,000 ते 25,000 करोडचे जर ग्रेप जाणार असतील तर नक्कीच ते होऊ शकतं. त्याच्यासाठी कलेक्टिव्ह काम केलं पाहिजे. आणि एकच शेवटचं सांगतो की 2015 मध्ये, कारण आता ॲग्रो टुरिझम बोललात, वेगवेगळ्या टुरिझमच्या बाबतीत बोललात, जानेवारी 2015 मध्ये आपण महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून एक टुरिझम कॉन्क्लेव्ह केली होती. जवळजवळ 400 टूर ऑपरेटर आपण तानच्या आणि चेंबरच्या माध्यमातून केलं होतं. मला वाटतं 5 वर्षात तसं परत झालेलं नाहीये. नाशिक इतक्या एक्सपोनेन्शियली वाढलंय टुरिझमच्या दृष्टिकोनातनं. तर मी नाशिकच्या माध्यमातून आपण जर कधी ती पुन्हा किरणजी आपणही होतात आणि बरेचसे इथले लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते, अतिशय सुंदर अशी आपण ती टुरिझम कॉन्क्लेव्ह केली होती. मला वाटतं ती पुन्हा जर केली तर नाशिक किती वाढलंय टुरिझमच्या दृष्टिकोनातनं ती एक शोकश आपण देऊ शकतो. तेवढं त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो नाशिककरांचा, आणि मी नाशिककर म्हणून, की ती 400 टूर ऑपरेटर्स पूर्ण भारतातनं आपण बोलवले होते आणि त्यांची 3 दिवस राहायची व्यवस्था, खाणं पिणं आणि पूर्ण टूर जी अरेंज केली होती ही सगळीच्या सगळी नाशिकच्या सगळ्या हॉटेल्स आणि बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीवाल्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. एकही रुपया आम्ही त्या टूर ऑपरेटरकडनं घेतला नव्हता. मला वाटतं अशा पद्धतीची पुन्हा एकदा आपण ती केली पाहिजे आणि मी नाशिककरच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि ते करताना चेंबर नेहमी तुमच्याबरोबर राहील एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. डेव्हलपमेंटमध्ये नाही आणि शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन मेडिसिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. So therefore we need a very good collaboration amongst hospitals, among individual doctors, amongst various specialties. That is one point. The second point which was made was about medical tourism. So for medical tourism to be sustained, infrastructure is very important, but collaboration between different state of society and what kind of facilities which the city is going to offer, I think that should be showcased. Otherwise, medical tourism is not going to pick up. So, for example, ya thikani we are giving very good quality service at a very very sustainable price. That could be a tagline as far as medical tourism is concerned. And I have seen some patients coming from abroad in our corporate hospitals as a part of medical tourism. But if that has to be sustained, then we need to have a very good infrastructure, and then we need to have some advertisements as far as what we are going to offer.
And the last point, which is important, is that I think in the future, medicine would be individualized medicine. So it is not going to be one glove fits all. That means the same medicine आपण सगळ्यांना देतो, टायफॉइड झालेला आहे आपण सगळ्यांना सेम मेडिसिन देतो. पण पुढे गेल्यानंतर काय होणार आहे, इट इज गोइंग टू बी इंडिव्हिज्युअलाइज्ड मेडिसिन. सो प्रॉबेबली यू आर गोइंग टू डिटेक्ट की ह्या माणसाला कुठलं औषध लागू पडणार आहे हे सुद्धा आपल्याला आधीपासून कळेल. सो देअरफॉर हे वेलनेस सेंटर बद्दल जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेला तिथे जे लोक येतात टू टेक पार्ट इन ऑफ द ट्रीटमेंट, सो त्याच्यामध्ये त्या पेशंटचं जर इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन तुम्ही प्रिस्क्राईब केलं विथ द हेल्प ऑफ व्हेरियस स्पेशालिटीज, whether it is allopathy, Ayurvedic, naturopathy or any other, I think they should be talking to each other. आता सध्या मी काय बघतो, we don't talk to each other. So therefore naturally sharing of information is not there and it is not holistic medicine. So we need to give that sort of a treatment which is individualized, which is different for every person. It is not going to be the same. It is not going to be the same massage for everybody, same treatment for everybody. It could be different for different people. So I think that is something which we need to carry forward. मी हेमंत राठी. मग चिरंजींनी सांगितलं की 7 पिढ्यापासून नाशिकचे आहे. माझा व्यवसाय म्हटला तर एम्पायर स्पायसेस अँड फूड्स लिमिटेड, मसाल्याची आमची कंपनी आहे. रामबंधू मसाले, कदाचित ब्रँड आपल्याला माहिती असते. सोशल बॅकग्राऊंडला मी संतोष सरांना थोडा सिनियर आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचा माजी अध्यक्ष आहे. सध्या सारस्वत बँक म्हणून जी बँक महाराष्ट्रातली, भारतातली कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेटमधली सगळ्यात मोठी बँक आहे, तिथे मागच्या 12 वर्षापासून संचालक म्हणून काम करतो. सद्यस्थितीत नाशिककरता नाशिक सिटीझन फोरम हा जो NGO रजिस्टर्ड संस्था आहे, ज्याचा सध्या करंट अध्यक्ष मी सुनीलजी भायबांकडनंच त्याची जबाबदारी घेतली. आणि जो विचार आपण मी नाशिककर म्हणून घेतोय की सस्टेनेबल ग्रोथ आणि बॅलन्स ग्रोथ, नुसती ग्रोथ जी आहे ना, ऑर्गॅनिक ग्रोथ होण्या वेडीवाकडी, मग आपण सगळे आज पुण्याला नाव ठेवतोय, बेंगलोरला नाव ठेवतोय, तर हे न करता एका लाईनदोरीमध्ये ही कशी राहील, या शहराचं कल्चर, या शहराची संस्कृती, या शहराची ओळख सुद्धा टिकली पाहिजे. तिथलं हवामानही टिकलं पाहिजे, इथलं वातावरणही टिकलं पाहिजे. परंतु इथली आर्थिक उन्नती होण्याकरता इथले शेतकरी असतील, कामगार असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, या प्रत्येकाची आर्थिक उन्नती होण्याकरता आपल्याला काय करता येईल, आज एका उद्देशाने हा जो NGO फोरम आहे, ज्यात सगळ्यात संघटना या सोबत आपण काम करतो, या संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरची जबाबदारी. इतर काही छोट्या मोठ्या बऱ्याचशा संस्था आहेत, अगदी नॉर्थ ईस्टपासून तिथल्या मुलींना एज्युकेशन देणं, असं लहान मोठे काहीतरी कामं करत असतो. आजच्या या मी नाशिककर फोरमच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सगळे जवळचेच मित्र आहेत, ज्यांना पहिल्यांदा मी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मॅक्झिमम इथे सगळेच नाशिकचे आहेत किंवा मागच्या 5, 10, 15 वर्षापासून नाशिकमध्ये आले असतील, काही 50-100 वर्षात असतील. एक कॉमन उद्देशाने आणि एक कॉमन हेतूने आपण आलो आहे. आणि याच्यात एक चांगलं आहे की तुम्ही याच्यात सगळे मेंटॉर किंवा मेंबर्स, कुठलेही त्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी किंवा असं एक फॉर्मल स्वरूप न देता इन्फॉर्मल ग्रुप, परंतु क्लिअर विजन. आणि याच्यात जसे पोटेन्शियलमध्ये विलास भाऊंनी एक ॲग्रो इंडस्ट्रीचं सांगितलं किंवा फिरंग सरांनी जे सांगितलं, काय वेगळा विचार केला की इट शुड बी पीपल सेंट्रिक. आणि मग ॲटोमॅटिकली पीपल सेंट्रिक झालं की पैसा तर त्याच्या मागे किंवा व्यवसाय त्याच्या मागे येणार आहे. आणि जे नंतर आता उमेशजी किंवा सुधीरनी सांगितलं की बाबा आपल्याला क्रिएशन करायचं आहे, कॉम्पिटिशन नाही करायचं, क्रिएशन केलेलंच कायम टिकतं. त्याचं चांगलं उदाहरण, आणि काही कोणी बाहेरचा येणार आहे, अंबानी येतील, अडानी येतील, टाटा येतील, त्यांनी यावं, परंतु ते येऊन आपलं शहर मोठं नाही करणार आहे. नाशिककरांनाच आपल्याला आपलं मोठं व्हायचं आहे. त्याचे उदाहरणं आपल्याकडे आहेत. पियुष जेव्हा आला, पियुषचं नेहमीच मी कौतुक करत असो फोरमवरती, पियुषचं आणि विलासचं, आणि मागच्या 5-7 वर्षापासून यांचे टॅलेंट मी पाहिलेले होते की बाबा हे लोक नाशिकची एक वेगळी ओळख देतील, आणि आज त्यांनी ते प्रूव्ह केलं आहे. तसंच पोटेन्शियल आपल्याला आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात, आपल्या प्रोफेशनमध्ये आहे.
मी नाशिककर असेल, नाशिक सिटीजन फोरम असेल, आपल्या निमा एमा क्रीडा ही सगळ्या संस्था ज्या आहेत, मी प्रत्येकाची नावं घेतली, त्यातले जे टॅलेंट आहे एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती आपण हे अजून चांगल्या पद्धतीने नेऊ. आधी आपण नाशिक 1.0 वरती काम करत होतो आणि त्यात आता भरपूर काही आपण चेंजेस करून टाकले. तर माझे काही म्हणजे स्पेसिफिक 5 एजेंडा आयटम्स आहेत आणि त्यानंतर मग मी ओपन करेल उमेश वानखेडेजींसाठी डिस्कशनसाठी. एक तर आता मेजर आहे की वर्क फ्रॉम होम सिस्टम आली मागच्या वर्षात. गोव्याच्या बाहेरच्या माणसाला तुम्ही गोव्यातलं घर विकू शकत नाही. अशी वेळ का आली? कारण त्यांनी बघितलं की जेवढे IT वाले आहेत मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करणारे, ते म्हणा आता पुढचे 4 वर्ष वर्क फ्रॉम होम आहे, चला गोव्याला घर घेऊन टाकू. आणि तेव्हा रेट वाढलेले असतील 4 वर्षांनी, तेव्हा विकून परत वाटलं असतं मुंबईला, किंवा कदाचित येण्याची गरजही नाही पडणार. लोकांच्या मनात आता तशी ते आलेले आहे की परमानेंटली गोव्याला शिफ्ट होऊन जाऊ आपण यापुढे. पण आता ते बघतायत की गोव्यामध्ये घर मिळत नाही. घर कुठे मिळू शकतं? तर नाशिकमध्ये मिळू शकतं. पण त्यासाठी आपण प्लॅनिंग केलेलं आहे का? आणि नाशिकला आपण फक्त ग्रेप्स, टोमॅटो, अनियन किंवा पोमग्रेनेट वगैरे या सगळ्या यांच्या पर्यंत लिमिट न करता वेलनेस मध्ये आता आपल्याला एक वेलनेस कॅपिटल जर आपल्याला बनवायचं आहे नाशिकला, तर फक्त आपण इटेबल्स किंवा हॉस्पिटॅलिटी पर्यंत थांबू शकत नाही. आपल्याला नाशिकला 7000 वर्षांची हिस्ट्री आहे. त्याच्या पलीकडे असेल, मला म्हणजे तेवढं जास्त रिडिंग नाही माझं, पण 7000 वर्षांची तर नक्कीच हिस्ट्री आहे नाशिकला स्पिरिच्युअलिटीची. आज आपण जे बघतोय पंचवटी आहे किंवा त्र्यंबकेश्वर आहे किंवा शिर्डी आहे, खूप काही आपल्या आजूबाजूला इतकं काही झालेलं आहे की मेजॉरिटी स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन ज्या फ्लरिश झाल्या इंडियामध्ये, त्या नाशिकमधनं फ्लरिश झाल्या आणि त्या जगभरात पसरलेल्या आहेत. तर ते सगळं आपण वेलनेस मध्ये कसं कव्हर करू शकतो की कम्प्लीट वेलनेस, माणसाला जेही चांगलं राहण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी, त्याला जे मेंटल वेलबिंग पाहिजे ते कम्प्लीट वेलनेस आणलं पाहिजे. आणि लोकांनीही अजून म्हणजे जसं किरण चव्हाण साहेबांनी केलं की त्यांनी विवेदा म्हणून एक कॉन्सेप्ट लॉन्च केला वेलनेस मध्ये. इतर सगळ्यांनी करूया तसं, कारण भरपूर लोक आता नाशिकला येऊ इच्छितात. गुजरातमध्ये जा, पूर्ण गुजरातमध्ये एकही असं लोकेशन तुम्हाला मिळत नाही जिथे तुम्ही असं नाशिक सारखं एन्जॉय करू शकता. आपल्याला टाटाला नाशिकमध्ये आणायचंय किंवा आपल्याला बजाजला नाशिकमध्ये आणायचं, आपण प्रत्येक वेळेस हे प्रयत्न करत असतो, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. मी दिल्लीमध्ये जाऊन खूप मोठमोठ्या ब्युरोक्रॅट्सला भेटलो. तिथे प्रत्येक ब्युरोक्रॅट्समध्ये, दिल्लीच्या ब्युरोक्रॅटच्या डोक्यामध्ये एक इमेज अशी तयार झालेली आहे की हा हॉर्टिकल्चर हब आहे भारताचा आणि सगळ्यात जास्त जमिनीतली जी आहे ती सुपीक आहे, पाणी खूप जास्त आहे, इथली जमीन इंडस्ट्रीला देत नाही लोक. हा मेंटल तिकडे ब्लॉक झालेला आहे, त्याला चेंज करायला वेळ लागणार. आपल्याकडे सिन्नर आणि अकराली पलीकडे सध्या काही ऑप्शन नाही. सिटीच्या सेंटरला लागून जेवढं कंजेशन आपण तयार करू तेवढं आपण आपल्यासाठी स्वतःसाठी सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट करून घेऊ. आपल्याकडे रेल कनेक्टिव्हिटी सोडून काहीच ऑप्शन होते आणि ते रेल्वेमध्येही काही इनोव्हेशन झालेलं नव्हतं मागच्या 25-30 वर्षांमध्ये. एअर कनेक्टिव्हिटी आपली एस्टॅब्लिश झाली. समृद्धी आता आपल्याला लवकर कंप्लीट होतोय आणि नाशिक पुणे कंप्लीट होतोय. समृद्धीमुळे मेजर आपलं काय होईल की ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे आपली कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे. येत्या काळात चेन्नई सुरत हायवे सुद्धा नाशिकमधनं जाणार आहे आणि शून्यातनं विश्व निर्माण करणारे, शून्यातनं हजारो लोकांसाठी एम्प्लॉयमेंट तयार करणारे. आज माझी बहीण जर्मनीला राहते, मी खूप वेळा स्वतः जर्मनीमध्ये जाऊन आलेलो आहे. प्रत्येक मॉलमध्ये तिकडे जर्मनीमध्ये जिथे म्हणजे शॉपिंग सेंटरला तुम्ही जेव्हा जाता जर्मनीमध्ये, तिथे दिसतं तुम्हाला सह्याद्री. तुम्हाला ते नाव दिसलं की इतकं बरं वाटतं नाही की आपल्या नाशिकच्या कंपनीने जर्मनीमध्ये पूर्ण जर्मनीमध्ये नाव कमवलं. आणि सेम वे श्रीरंग सारडाजींनी इनोव्हेशन जे आणले, तुमच्याबद्दल म्हणजे किती बोलावं तर कमीच आहे. श्रीरंगजी डेफिनेटली एक खूप मॉडर्न थिंकर आणि इनोव्हेटर आणि एक जो ट्रेडिशनल जो बिझनेस होता तुमच्या फॅमिलीचा, त्या बिझनेस मधून तुम्ही कम्फर्ट झोन मधनं बाहेर आले. सगळ्यात मोठं म्हणजे चॅलेंज माणसासाठी जे असतं की कम्फर्ट झोन बनवलेला असतो, फॅमिलीने पूर्ण ऑर्गनायझेशन बनवली असते, मोठ्या लेवलला फॅमिली ऑलरेडी गेलेली असते, त्या कम्फर्ट झोनला तोडून तुम्ही बाहेर निघणं, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग थिंग. आणि मुंबईमध्ये तुम्ही टॉप 3 ब्रँड्समध्ये जेव्हा येतात, आणि माझे सगळे मित्रांचा तर हाच फीडबॅक आहे की मी आमच्या घरी जे दूध येतं तर मी म्हणजे खूप शॉक होतो की सगळे मित्र जेव्हा म्हणतायत तर डेफिनेटली म्हणजे ब्रँडने जी व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे, it's a very big achievement. So thank you for inspiring all of us from Nasik.
तुमच्यामुळे नाशिकचे सगळे लोक इन्स्पायर्ड आहेत आणि आपल्यासारखेच लोक जर अजून पुढे आले की जे नाशिकला एक लेवलपर्यंत मुंबई मध्ये एस्टॅब्लिश करतील, जर्मनीमध्ये एस्टॅब्लिश करतील, अमेरिकेमध्ये एस्टॅब्लिश करतील, ऑब्विसली आपल्याला 2030 मध्ये जसं नाशिक पाहिजे तसंच मिळेल. सो वी सेड दॅट लेट अस मेक इट मेडिकल टुरिझम. देन वी रिअलाइज दॅट इट कॅनॉट बी ओनली मेडिकल टुरिझम बिकॉज इफ अ पेशंट इज कमिंग हिअर फॉर 1.5 months or 2 months, he needs other things also. So then it was upgraded to wellness tourism. So whenever your association, doctors association, whenever you can give us a time, we can come and give you a complete presentation on the platform. So tomorrow we decide to take this platform ahead. This would be the India's only wellness tourism platform where a patient can come and stay for 2 months and all his surgeries and everything can be done. Other spiritual things he can do, religious things he can do, whatever they want to do, everything as a package in Nasik. We will meet separately for that. काम 2-3 ऑर्गनायझेशन आपापल्या लेवलला करत असते, त्याचं कॉपी होत असतं किंवा रिपिटेशन ऑफ वर्क होत असतं. आपल्या या प्लॅटफॉर्मचा किंवा या फॉरमचा इंटेन्शन्स आहे की आपण सर्वांनी मिळून आपल्या शहराचा पुढच्या 5 वर्षाचा जो काही अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा तो आपण फायनलाइज करू, त्याच्या प्रायोरिटीज करू आणि प्रत्येकाची एक्सपर्टाईज वापरून आपण सगळ्यांनी मिळून आपल्या शहरासाठी एकत्र काम करू. हे काम करत असताना एक सायंटिफिकरित्या कसं काम केलं पाहिजे हा एक फार महत्त्वाचा विषय असतो. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्या शहरात हे यावं ते यावं हा सगळ्यांचा एक भाग असतो, पण हे एक्झॅक्टली ही डेव्हलपमेंट कशी करायची, या डेव्हलपमेंटला सायंटिफिक वेने कसं जायला पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग असतो. साधारण आत्ता आमच्या जे काही मीटिंग्स झाल्या त्याच्यामध्ये नाशिकचा आता आपल्याला जे काही लो हँगिंग फ्रुट्स म्हणून आपण ज्याला घ्यायला पाहिजे की इमिजिएट आपण अचीव करू शकतो किंवा नाशिकच्या USP वरती आपण फोकस केला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं पडलं. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री अँड ॲग्रो टुरिझम हा एक विषय घेतला आहे, वेलनेस अँड फिटनेस सेंटर हा एक विषय घेतो आहे, मेडिकल टुरिझम हा एक विषय आपण घेतो आहे, IT अँड ITS घेतो आहे, एव्हिएशन अँड MRO यासाठी आपण प्रयत्न करतो आहे, डिफेन्स अँड इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि एज्युकेशन हबसाठी पण आपण प्रयत्न करतो आहे. तर नाशिकवर प्रेम आहे म्हणून सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि मी तर म्हणतो ही सगळ्यात मोठी USP नाशिकची आहे. अजून कुठली USP पाहिजे तुम्हाला? दिस इज द बेस्ट USP. आणि दुसरी गोष्ट जी आपली जी पंचलाईन आता जी डिस्कशन जी चालली आहे दॅट इज अ सस्टेनेबिलिटी, की नाशिकची ग्रोथ ही ऑर्गॅनिक असायला पाहिजे, नाशिकची ग्रोथ ही ग्रीन असायला पाहिजे, नाशिकची ग्रोथ ही सस्टेनेबल असायला पाहिजे. मला नाही वाटत भारतात कुठल्या शहरामध्ये असं कोणी डिस्कशन करत असेल आणि अशी विचारधारा असणार आहे, मला नाही वाटत आहे. तसं बघितलं तर नाशिकची नेक्स्ट फ्युचर ऑफ इंडिया असं म्हटलं जातं की नेक्स्ट फ्युचर ऑफ इंडिया इज द वेलनेस अँड ऑर्गॅनिक. वेलनेस अँड ऑर्गॅनिक का? तर वेलनेस म्हणजे स्पिरिच्युअल हे इंडियाचं नाव असं पण जगात सगळीकडे येतं, फक्त आपल्याला त्याचा ब्रँड कधी करता नाही आला. मग वेलनेस आणि ऑर्गॅनिकमध्ये जर विचार करा झाला तर भारतात नाशिक हे दिस इज द बेस्ट प्लेस फॉर द वेलनेस अँड ऑर्गॅनिक. कारण जसं आता विलासजीने सह्याद्री फार्म केलेलं आहे की जिथे प्रचंड मॉडर्न की जिथून पूर्णपणे एक्सपोर्ट होत असतो आणि भारताला देखील तो एक रोल मॉडेल झालेला आहे की सह्याद्री फार्मचा. आणि वेलनेसच्या बाबतीत सांगत झालं तर भारताला वेलनेसची खूप मोठी हिस्ट्री आहे. जसं आता श्रेयंक सर बोललेत की बस 7000 वर्षापूर्वी, तर 7000 वर्षापूर्वी काय घडलं होतं तर प्रभू रामचंद्रांना देखील नाशिकमध्येच यावं असं वाटलं होतं की ज्यावेळेस नाशिकला काय म्हणायचं त्यावेळेस तो दंडकारांना म्हणायचे, म्हणजे त्यावेळेस त्यांना देखील वाटलं. त्याच्यानंतर इतिहासात जर गेलं तर शहाजहानला देखील नाशिकमध्ये राहावंसं वाटलं ना. म्हणजे शहाजहान ज्यावेळेस आजारी होते तर त्यावेळेस 2 वर्ष शहाजहान हे नाशिकमध्ये राहिलेत आणि त्यावेळेस मिलिटरी आयडल होती म्हणून शहाजहाननी मस्जिद बांधली गेली गोल्फ क्लबच्या इथे. त्याच्यानंतर पुढे आले पेशवे आले, पेशव्यांनी देखील त्यांच्या ज्या महिला ज्या होत्या त्या नाशिकमध्येच राहत होत्या. ब्रिटिश आले, नंतर सॅनिटोरियम आले. तर या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेलनेसच्या आहे नाशिकच्या आणि ह्या पद्धतीवर नाशिकची ग्रोथ व्हायला पाहिजे आणि नक्कीच ऑर्गॅनिक ग्रोथ नाशिकची मोठी होणार आहे. आता या बाबतीत आपण पुढे सांगायचं झालं की मागे एकदा मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो, एकच मिनिटात संपवतो हा विषय. तर सॅन फ्रान्सिस्को नाशिकचं थोडंसं मी कम्पेअर केलं होतं की व्हॉट इज मला काहीतरी सिमिलिटी वाटली सॅन फ्रान्सिस्को नाशिकमध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोच्या शेजारी नापा व्हॅली आहे. नापा व्हॅलीचं सॉईलचं स्ट्रक्चर, कलर्स हे सगळं जर बघितलं तर आपल्या पण शेजारी वाईन व्हॅली आहेत. नापा व्हॅली इज द वाईन कॅपिटल ऑफ अमेरिका. वाईन व्हॅली म्हणजे दिंडोरी वगैरे एरिया वाईन कॅपिटल ऑफ इंडिया आहे. ह्या सिमिलिटी आहेत. परंतु मी नेहमी म्हणत असतो की सॅन फ्रान्सिस्कोला जरी वाईन असलं तरी नाशिक इज 1 स्टेप अहेड ऑफ सॅन फ्रान्सिस्को. नाशिक इज हॅव्हिंग वाईन अँड डिवाईन, या 2 गोष्टी नाशिकमध्ये.
तर आता जर एक मला जी जबाबदारी दिली आहे ती एक रिझोल्युशन करायचं आहे आपल्याला याच बेसिसवर की नाशिकची आपल्याला USP तशीच वाढवायची आहे. तर 2021 हे आपण इन्व्हायरमेंट इयर डिक्लेअर करायचं आहे. आणि मला नाही वाटत परत पुन्हा तेच रिपीट करतो की कुठल्या शहराने अशा प्रकारे इन्व्हायरमेंट इयर डिक्लेअर केला असेल. आणि बऱ्याचशा ग्रुपमध्ये टाकलं गेलं, त्याच्यात बरंच शेअर झालं, खूप जणांनी सपोर्ट पण केलं त्या गोष्टीला. तर मला वाटतं हा रिझॉल्व करावा की हा पहिला रिझॉल्युशन आपलं राहणार आहे की 2021 विल बी द इन्व्हायरमेंट इयर ऑफ नाशिक. आणि मग छोट्या छोट्या गोष्टी करू की घरापासून तर सोसायटीपर्यंत, म्हणजे घरी आपण कंपोस्टरचा वापर करायला पाहिजे, आपण सायकलचा वापर करायला पाहिजे, आपण इन्व्हायरमेंट फ्रेंडली काही गोष्टी करायचा वापर. आणि तुम्हाला सांगतो हेच नाशिकबद्दल डिस्कशन जर ज्यावेळी सगळीकडे होईल ना तर नाशिकचं बघा काय प्रमोशन होणार आहे. तर क्लायमेट वी विल टॉक अबाउट द क्लायमेट, दॅट इज ऑल्सो USP ऑफ नाशिक. द सिम्पल पॉइंट इज ही हॅज इंटिग्रेटेड एव्हरी फार्मर इन टू द बिझनेस. म्हणजे फक्त जागा विकत घ्यायची, त्याला पैसे द्यायचे आणि त्याला बेघर करायचं असं नाही केलं, त्याला सिस्टीम मध्ये इंटिग्रेट केलं. जसं विलासजींनी सगळा बिझनेस हा प्रत्येकाला प्रॉफिट शेअरिंग मिळेल, तसं किरण भैयांनी केलंय की प्रत्येक शेतकऱ्याचं काहीतरी, त्याचा ट्रॅक्टर असेल, त्याचा JCB असेल, त्याचा दुसरा कुठे वापर असेल, त्याला एक सिस्टीम मध्ये इंटिग्रेट केलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. शेजारी 2 किलोमीटर विविध वेलनेस झालेला आहे. खरं ग्रुप स्थापन करण्यामागे संजय कोटेकरचे खरं सगळे प्रयत्न त्याचे आहेत. अत्यंत मला कधी कधी तर त्याचा राग यायचा, त्याला सांगायचो संजय ऑफिस झाल्यानंतर काम करूया रे. माझी अशोक लेलंडची डीलरशिप आहे आणि नीरज अगरवाल सर जे बसलेत, आमची एक फॅक्टरी, आम्ही सुलासाठी बॉटल्स बनवतो. Why should people come here for therapy? Is it big hospitals? Well, there are bigger hospitals in every city. So they need not leave that place of comfort and come here. So what is it that we have to be different is now that is what the new concept is, not just treatment, but today's therapy is not just treating, it is prevention of the disease, but not just preventing and treating, but attaining a positive health. So all the current treatment, the whole focus is changing all over the world as we all travel all over the globe, is to incorporate the best of all pathies. It is not just allopathy versus homeopathy versus, that is a very narrow mindset. That is what even the PM has been saying. But though we are there for as specialists to attend all emergencies, but to incorporate yoga, meditation, diet, spirituality. Just like today, Vipassana and other places are full. But today I would see that today we talk of weddings. It has become a fashion that we go to this place for this wedding destination center. So same way Nashik should now become something like a health tourism, or I should put the word health pilgrimage. And where people come and they can stay. They should go by choice, the corporate people that people are scared of hospital. That I am going to Nashik, it is like going to a hill station. I am going to relax, regenerate myself and get the best treatment. That should be our different focus, which I don't think any big city can afford. सर्वांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे आणि सर्व जे काही नाशिककर आहेत त्यांचा हॅपीनेस इंडेक्स पण वाढला पाहिजे. हे सर्व करत असताना आम्ही क्रीडाच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे घर बांधण्याच्या बरोबरच एक सामाजिक बांधिलकीतनं पण काम करत असतो. आणि नाशिकचा उत्कर्ष त्याच्यामध्ये आमच्या स्वार्थातनं परमार्थ पण असा आहे की बिझनेस वाढला पाहिजे. जसं उमेशने सांगितलं की शहर विकलं गेलं पाहिजे. शहर विकलं तर ऑटोमॅटिक आपला बिझनेस वाढेल, सर्वांच्या खिशात पैसे येतील, पुढची पिढी पण आपली सुखकारक जीवन जगेल. आणि हे सर्व करत असताना जसं आता किरण दादांनी सांगितलं की सस्टेनेबिलिटी, आणि हे करण्यासाठी आमचा खूप मोठा सहभाग हा लागणार आहे आणि आम्ही तो द्यायचं त्यांना कबूल पण केलेलं आहे. इंडस्ट्री यायलाच पाहिजे, रोजगार निर्माण व्हायलाच पाहिजे. हे नाही झालं तर आपलं उत्कर्ष कसं होणार. पण ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण नक्की करत आहोतच. हा एक व्हाईट पेपर आम्ही डिक्लेअर करणार आहोत. त्याच्यामध्ये नाशिकला काय काय पोटेन्शियल आहे. नुसतं नाशिकची हवा पाणी चांगलं आहे एवढं बोलून होणार नाहीये. तर तो ठीक आहे की तो सगळ्यांना माहिती भाग आहे. अतिशय प्रभावीपणे पोहोचवायचे असतील तर एक प्रॉपर विजन डॉक्युमेंट फॉर्म्युलेशन करून ते लोकांपर्यंत नेलं पाहिजे, सगळ्या स्टेक होल्डर्स पर्यंत नेलं पाहिजे. सगळ्या पॅरास्टेटल एजन्सीज ज्या गव्हर्नमेंट करतात त्यांच्यापर्यंत पण आपल्याला हे विजन डॉक्युमेंट नेणं गरजेचं आहे. आणि आपलं पण आपण जे जमलेलो आहोत ना त्याला एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने आपल्याला सुद्धा एक प्रॉपर रोडमॅप जेव्हा बसू आपण तेव्हा आपल्याला पण त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून एक प्रॉपर रोडमॅप आपल्याला करता येईल आणि सगळ्यांना विजन क्लिअर राहील
आणि प्रत्येकाला कळेल की त्याला काय काम करायचंय.